नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आज सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. तर नुकताच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि याचबरोबरच नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता सुरू आहे. साधारणतः डिसेंबर महिन्याच्या 2 ते 3 तारखेपर्यंत हे इलेक्शन चालणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोणतीही योजना असेल आचारसंहितेमध्ये त्याचा लाभ वितरित केला जात नाही आहे, कारण का आचारसंहितेच्या काळामध्ये अशा प्रकारच्या योजनांचा लाभ बंद ठेवला जातो. परंतु एक नवी बातमी समोर येत आहे. जी24 तास असेल किंवा साम TV असेल तर यांसारख्या मोठ्या न्यूज चॅनलवरती एक नवीन बातमी काल प्रसिद्ध झाली. तर याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो लाभ वितरण आहे तो आचारसंहितेमध्ये देखील चालू राहणार आहे. तर अशी बातमी सध्या समोर येत आहे. तर अशा प्रकारची अंमलबजावणी जर होत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये शासनाची तयारी देखील असू शकते आणि जर तर अशी तयारी असू शकते. तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत. तर ही महत्त्वाची अपडेट आहे की आचारसंहिता जरी चालू असेल तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो वितरित होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलंच आहे की 18 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी मुदत आहे आणि लक्षात घ्या की याच्यामध्ये मुदतवाढ हो किंवा न हो त्याच्या आत तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. ज्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील हयात नाही आहेत त्यांनी तुर्तास 11 ते 12 तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे. अजून तरी हा टॅब आले नाही आहे. आपण माहिती घेतच आहोत. लवकरच या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे जर हप्ते वितरण होतच आहे तर आचारसंहितेचा फारसा काही फरक पडणार नाही आहे, कारण का साधारणतः 3 डिसेंबरपर्यंत निवडणुका आटोक्यात येतील, निकाल लागणार आहे आणि त्याच्यानंतर आचारसंहिता, निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपते. त्यामुळे लक्षात घ्या जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये जर वितरित होत असेल तरच आचारसंहितेचा महत्त्वाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु याच्यामध्ये स्पष्ट अजून झाले नाही आहे. फक्त न्यूज चॅनलवरती आलेलं आहे की आचारसंहितेमध्ये देखील लाभ वितरित होणार आहे. मग डिसेंबर महिन्याच्या अगोदरच नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत लाभ देण्याचा शासनाचा विचार आहे का, असा देखील प्रश्न समोर उपस्थित होत आहे. आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत. माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे हा जो लाभ आहे तो केवळ याच लाडक्या बहिणींना वितरित होणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच KYC करणं बंधनकारक आहे. KYC केली म्हणजे तुमचा अर्ज पात्र झाला असं ठरत नाही आहे. तर तुमच्याकडे लक्षात घ्या की 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. तुमचं किंवा तुमचे मिस्टर असतील यांच्या नावाचं 4 चाकी वाहन नसायला हवं. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त नसावं. त्यानंतर दुबार नोंदणी नसावी किंवा एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित एवढ्याच लाडक्या बहिणींना लाभ मिळेल. तर अशा सर्व अटींची पुन्हा चेकिंग केली जाणार आहे, ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील यांनाच पुढचा लाभ आहे तो दिला जाणार आहे. ही आताची महत्त्वाची सद्यस्थिती आहे. ज्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला त्या सध्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, पण हा हप्ता आहे KYC झाली असेल किंवा नसेल तरी देखील आलेला आहे आणि ज्यांना ऑक्टोबर हप्ता आले नाही आहे कदाचित त्यांचा अर्ज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात येऊ शकतो. तर अशा प्रकारची ही आताची अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या संदर्भात डिटेल माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिले जातात. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.